तर नमो बुद्धाय, जय भीम भावांनो. तुम्हाला तर माहिती असेल आपण ज्या पर्पजने आपला चॅनल सुरू केलेला की आपल्या मोटरसायकलने आपण आपले जेवढं पण बुद्ध लेण्या सगळ्या आपल्याला कव्हर करायच्या होत्या, पण काही कारणास्तव 2 महिने झाले आपल्याला ॲक्शन कॅमेरा भेटत नव्हता. कारण की प्रॉब्लेम हा होता की 2 महिने झाले आपला बजाजचा EMI कार्ड तो ब्लॉक झाला होता आणि आता 2 महिन्यात तो खुलला. त्यानंतर तो त्याची लिमिट फक्त 25,000 दाखवते आणि कॅमेरा आपला 36,000चा होता. तर प्रॉब्लेम हा झाला की 2 महिने मी माझा शूट आहे तो माझ्या आयफोनद्वारेच करत होतो. तुम्ही माझे पाठचे सगळे व्हिडिओ पाहू शकता, ते सगळे माझ्या iPhone 14ने आहेत. बघा माझा हा आहे माझा iPhone 14, त्याने सगळे मी व्हिडिओ शूट करत होतो. तर फायनली तुमच्या भावाकडे ती गोष्ट आलेली आहे. काही ना काही जुगाड करून, काही ना काही जॅक लावून, आणि सगळं श्रेय माझ्या बायकोला जातं. त्यामुळे तर तुम्हाला दाखवतो. हा बघा, फायनली आपल्याकडं आपला फर्स्ट ॲक्शन कॅमेरा आलेला आहे. तर कोणती नवीन गोष्ट घेतली आणि आपल्या वे टू बुद्धा फॅमिलीला दाखवलं असं होऊ नाही शकत. तर म्हणून मग पटवून तुम्हाला याची अनबॉक्सिंग दाखवतो. तर आपण सुरुवात केली होती ग्रॅन्युलरच्या माईकनी. तर हा माईक मी घेतला होता अराऊंड 2100 ते 2200 रुपयाला. पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला 2 माईक, एक ऑलरेडी मी यूज करतोय तो, एक फोन लागला रिसिव्हर आहे, तो मोबाईलला कनेक्ट होतो. तर ही आपली पहिली नॉर्मल इन्व्हेस्टमेंट होती. तर ही 2100-2200ला भेटते. ग्रॅन्युलरचा माईक खूप छान असा याचा फीडबॅक आहे. आणि आता आपण घेतलेला आहे DJI Osmo Action 4. तर मी तुम्हाला फटाफट तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. तर तुम्हाला दाखवतो यामध्ये आपल्याला काय काय भेटलेलं आहे. मी ऑलरेडी बॉक्स खोललेला ट्रायल घ्यायसाठी, कारण की माझा पहिला ॲक्शन कॅमेरा आहे, तर मला कसा यूज करा माहिती नव्हतं. तुम्हाला असे 2 बॉक्स भेटतात ह्याच्यामध्ये. असे 2 बॉक्स तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला भेटते ही 1.5 मीटर लांबीची स्टिक. खूप म्हणजे खूप लांब भाव नाही, माझ्यापेक्षा पण उंच आहे भरपूर. मी ऑलरेडी 6 फीट आहे. तुम्हाला दाखव थोडक्यामध्ये किती लांब होते ही. बघा किती लांब होते बघा. संपूर्ण दाखवतो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेन तुम्हाला मी. तर पाहूया आपण बॉक्समध्ये आपल्याला काय काय भेटलं आहे DJI Action 4च्या. तर सगळ्यात प्रथम आपल्याला ॲक्सेसरीज बघूया. तर तुम्हाला हे चेन माउंट भेटतं हेल्मेटला लावण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. ह्याच्यावर 3mm टेप भेटते, ते तुम्ही तुमच्या हेल्मेटला डायरेक्ट स्टिक करू शकता. आणि तुम्हाला हे 2 स्क्रू भेटतात तुम्हाला ॲक्शन कॅमेरा असा अटॅच करण्यासाठी, आणि तुम्ही असा डिटॅच पण करू शकता. असे 2 स्क्रू आहेत. आणि अशी काही केस भेटते, त्याने तुम्ही तुमचा गोप्रो सेफ ठेवू शकता. गोप्रो बोलतो, DJI ॲक्शन कॅमेरा. हा बघा, आतमध्ये असा टाकायचा आणि इथून लॉक होतो तसा तो. आणि मेन आपल्याला हा कॅमेरा घेण्याचं रिझन हे आहे की याच्यामध्ये तुम्हाला 2 मॅग्नेटिक माउंट भेटतात. हे बघा, तुम्हाला दाखव कसं हे क्लिक होतात. अगदी सहजपणे तुमच्या गोप्रो ह्याला DJI ॲक्शनला असा हे बघा झाला डायरेक्ट तुमच्या हेल्मेटला माउंट करू शकता. किंवा मी तुम्हाला समोर जर तुमच्या बाईकला अटॅच करा, तुम्ही इथून काढून तुमच्या बाईकच्या माउंटला अटॅच करू शकता ह्या दुसऱ्या माउंटने. एवढं इझी आहे. तर भरपूर असे फायदे त्याचे. त्यामुळे मी गोप्रो न घेता DJIकडे गेलो. सहज डिटॅच होतो आणि सहज अटॅच पण होतो. तर हा आहे आपला नवीन कोरा असा DJI Action 4 कॅमेरा, ज्याची आपण 2 महिने वाट पाहत होतो. तुम्हाला ऑन करून दाखवतो. किती भारी वाटतोय ना. आता आपल्या हेल्मेटला लागेल तर अजून मजा येईल. आता याची बॅटरी लो आहे ते दाखवते. आणि यामध्ये SD कार्ड नाही, म्हणून मी तुम्हाला काही शूट करून दाखवणार नाही. पण ह्याचे ऑप्शन लय भारी आहे त्याच्यामध्ये. आणि गोप्रोपेक्षा वे बेटर आहे हा. ह्याची बॅटरी बॅकअप, ह्याचा नाईटचा वाईट बॅलन्स, ह्याची क्लॅरिटी खूप छान. आपण बंद करून ठेवूया सध्या. बंद झाला हा. तर दुसऱ्या बॉक्समध्ये आपण बघूया काय भेटतं आपल्याला. तर मी हा ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला ॲडिशनल भेटलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी केस भेटते DJIची. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 बॅटऱ्या भेटतात. एक ऑलरेडी कॅमेरामध्ये आहे आणि 2 बॅटऱ्या इथे आहेत. हे बघा. आणि हा चार्जिंग केस आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक चार्ज होतात बॅटऱ्या. तुम्हाला इथे चार्जिंग सॉकेट भेटतो. बघा इथे
तुम्ही ते चार्ज करू शकता. आणि ह्याची एक बॅटरी DJIची एक बॅटरी 4 तास चालते आणि गोप्रोची एक बॅटरी जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिट्स चालते. म्हणजे किती डिफरन्स आहे बघा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये DJI गोप्रोला मात देतोय. तर म्हणून DJIनी चांगला मार्केटिंग त्याचा बसून ठेवला, त्याचा बेस मजबूत केला आहे DJIनी. ते ऑलरेडी मला जिथून मी घेतला कॅमेरा त्यांनी मला तिन्ही जागी लेन्स लावून दिले, एक इथे, एक ह्या स्क्रीनला आणि ह्या मेन मोठ्या स्क्रीनला. आणि ह्या दोन्ही स्क्रीन वर्किंग आहेत, ह्या दोन्ही टचेबल स्क्रीन आहेत. तुम्हाला नेक्स्ट टाइम मी दाखवेन कधी. तर मग अशा काही आपल्याला गोष्टी भेटल्या आहेत. 2 स्क्रूज, केसची चार्जिंग केबल, 2 माउंटिंग, हे मॅग्नेटिक माउंट आणि तुमच्या हेल्मेटला लावण्यासाठी हे चीन माउंट. आणि आपल्याला भेटले एक केस, ही प्रोटेक्टिव्ह केस आहे की गोप्रो वगैरे काय पडला वगैरे आपला, सॉरी गोप्रो बोलतो सारखं मी, DJI ॲक्शन आपला पडला तर त्याला काय हार्म होऊ नये म्हणून अशा काही गोष्टी आहेत. आणि ही स्टिक. तर बाई खूप जाम भारी अशी पॉझिटिव्ह आणि एनर्जीवाली फिलिंग वाटते मला. फायनली मला जे पाहिजे होतं माझा कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा, तो मला पाहिजे होता. 2015मध्ये जेव्हा मी बाईक घेतलेली माझी पल्सर 220, तेव्हा स्वप्न बघितलं की आपल्याला रायडर व्हायचं आहे. तर रायडर तर आपण झालो. त्यानंतर मग आपण आपले सगळे रायडिंग किट घेतले हळूहळू 2020मध्ये. तर मी पण तुमच्यावर काही 10 बाय 15 राहणारा एक मुलगा आहे, 10 बाय 15च्या खोलीमध्ये. तर हळूहळू आपले स्वप्न पूर्ण करायच्या दिशेने चाललेलो आहे. नंतर मग आपण एक स्वप्न बघितलं आपल्याला मोटो ब्लॉगर बनायचं आहे. तर मग 2020मध्ये लॉकडाऊन लागला, तर ते स्वप्न तिथं थांबून राहिलं. फायनान्शियल कंडिशन डाऊन झाली, लग्न झालं, मुलं झाली, नंतर मग ते सगळा बॅलन्स सगळा डिसमिस झाला. तर मग आता 2024मध्ये ट्राय करायला गेलो, तेव्हा पण थोडं काही जमलं नाही. तर 2026मध्ये फायनली मी चालू केलेलं आहे आपला यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे वे टू बुद्धा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना. तर मग आता हळूहळू आपण आपली जर्नी सुरू ठेवूया. आता आपला ॲक्शन कॅमेरा पण आलेला आहे, आपल्या जे पाहतो ते चालू पण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं मी एकमेव असा एक बौद्ध किंवा बुद्धिस्ट मुलगा असेल ज्यांनी हे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करायच्या दिशेने चाललेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बौद्ध लेण्या आपल्याला आपल्या बाईकवर कव्हर करायच्या आहेत. तर मला तर असं वाटतं ना दुसरा असा कॉन्सेप्ट कोणी चालू केलेला आहे. तर मी असा एकमेव असा रायडर आहे बुद्धिस्ट जो आपल्या जेवढ्या पण आपल्या बौद्ध लेण्या सगळ्या बाईकवर कव्हर करणार आहेत. तर प्लीज तुमच्या भावाला असं सपोर्ट करा आणि भरभरून साथ असा द्या तुमच्या भावाला की जेणेकरून अजून मला तुमच्याद्वारे मोटिवेशन भेटेल आणि माझं काम अजून मी पुढे चालू ठेवू. तर आपल्याला अजून भरपूर काही गोष्टी घ्यायच्या आहेत. Insta 360, ड्रोनने लेणीच्या वरचे फुटेज खूप चांगले पाहायला भेटतील असं वाटतं मला. तर मग तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतो. तर प्लीज तुमच्या भावाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं जमेल तेवढं सपोर्ट करा. नमोद्धाय, जय भीम, जय शिवराय.